1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रवासी वाढवा अभियानाचा कार्यक्रम एसटी विभागीय कार्यालय रत्नागिरी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। सर्वप्रथम या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय उकारडे साहेब प्रांताधिकारी थोडासा तोटा आपल्याला सहन करावा लागतो आहे की आपण नेहमीच प्रवासी वाढवा ही योजना राबवून खर्च आहे 40% डिझेलचा खर्च आहे आपला तो खर्च। यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी प्रसाद उकारडे, विभाग नियंत्रक के.बी. देशमुख, वाहतूक अधिकारी भास्कर कुर्तडकर, लेखाधिकारी संदीप फारणे, आगार व्यवस्थापक एस.एम. सिंकर, वाहतूक अधीक्षक संजय सुर्वे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। प्रास्ताविकात श्री कुर्तडकर यांनी एसटी बाबतची सद्यस्थिती सांगितली। तिकिटाचा दर हा तेवढाच असला पाहिजे, सौजन्याचा अभाव असता कामा नये आणि सुरक्षितता हा प्रवाशांचा फार मोठा आशा बलस्थान आहे आपलं। हे होत असताना सुद्धा आपल्याकडून काही चुका झाल्या किंवा इतर अन्य जे काही कारण असतील त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात बरीच घट झाली आणि हे महामंडळाचं जे ऐश्वर होतं हे कमी झाल्यामुळे महामंडळाला काही वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे लागले। हा जो पहिला प्रयत्न आहे प्रवासी वाढवा अभियान हा 2008 मध्ये जानेवारी 2008 ते मार्च 2008 मध्ये निर्माण झाला। अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळाला। यावेळी प्रवासी अभियान वाढवा या कार्यक्रमाला शुभेच्छा देत प्रांताधिकारी प्रसाद उकारडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। जेव्हा आपण प्रॉफिटचा किंवा नफ्याचा विचार करतो एखाद्या कंपनीच्या दृष्टिकोनातून तेव्हा त्यांचा नफा कमवणं हा प्राथमिक उद्दिष्ट असतं आणि आपण आज अशा दूरीवरती चालतोय की एका साईडला आपल्याला कल्याणकारी योजना पण राबवायच्या शासनाच्या प्राथमिक ध्येय आपलं ते आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपला विभाग नफ्यामध्ये पण आणून दाखवायचा आहे। कार्यक्रमाला वाहन चालक, वाहक, कर्मचारी तसंच अधिकारी संदीप भोगले, ए.बी. जाधव, राजन जोशी यांच्यासह युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते।